आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी इतक्या रात्री कुठे गेले आहे? काय सुरू आहे त्यांचं? आज स्वानंदीमुळे मी खोटा पडणार आहे साहेबांसमोर. अरे बाबांनो, कोण आहात तुम्ही? आपली नाव ओळख ना पाळत मी तुमचं काय बिघडवलंय रे? का माझ्या जीवावर उठले? सोडा मला, सोडा. तुझं नशीब खराब आहे म्हणून आज तुझा शेवटचा दिवस आहे. सोडा. ए बोलत काय बसलायस? जे काम करायला आलो ते कर आणि आपण निघूया पटकन. ए म्हातारे, हा चाकू तुझ्या पोटात आणि तू ढगात. गजा गजा. गजा दरवाजा उघड. अगं तू इथे कशी? मावशी आपण ते नंतर बोलू. चला आपण इथून निघूयात आधी. नको नको, तू जा तू जा. तुझ्यामुळेच मला हे भोगायला लागतंय. आज मी मरणारच आहे. तू जा, मला मरू दे. जा 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 तू. मावशी मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही चला माझ्यासोबत. ऐक माझ्यासोबत, ऐका माझं. ए गजा, ए गजा उठ. गजा उठ, गजा उठ. गजा दरवाजा उघड. काय म्हणे तू एकटाच? स्वानंदी कुठे आहे? डॅड, आता तरी तुमचा विश्वास बसला ना मी खरं बोलते यावर? डॅड हो, स्वानंदी घरीच नाहीये तर मणी कुठून घेऊन येणार तिला? आणि कदाचित यालाही न सांगता कुठेतरी भटकायला गेली असेल ती. म्हणूनच हा असा मान खाली घालून उभा आहे ना अपराध्यासारखा. संचिता, मी बोलतोय ना, जरा गप्प राहा. मणी नक्की काय झालंय? स्वानंदी घरात नाहीये का? कुठे बाहेर गेलीये का? तुला कसं काय माहिती नाहीये? साहेब, स्वानंदी. डॅड सॉरी. नाही खरंच सॉरी. पण आता जर मी पाहिलं नसतं ना तर स्वानंदीची चोरी पकडलीच गेली नसती डॅड. आणि काय माहिती, कदाचित रोजच ती रात्री बाहेर जात असेल आणि आपल्याला काहीच माहित नसेल ना. काय तिचे धंदे चालू आहेत हे देवालाच माहिती. म्हणजे बघा ना, एखाद्याची बायको अशी एवढ्या रात्री राजरोसपणे बाहेर जातीये आणि तिच्या नवऱ्याला माहितही नाहीये. याचा अर्थ लोकांनी काय समजायचा? आणि राहून राहून एक प्रश्न आहेच ना की स्वानंदी एवढ्या रात्री कुठे गेलीये? सॉरी मणी, पण तुझ्याकडून काही कमी पडतंय म्हणून ती गेलीये का बाहेर? संचिता, काय बोलतेस? डॅड, काही खोटं नाही बोलत आहे. हो, असं होऊ शकतं. मम्मा, स्वानंदी घरात कशी वावरते हो? साधी भोळी भाबड्या चेहऱ्याने, पण बाहेर जाताना नटून थटून जाते. बापरे, हे सगळं ना जमायला लागतं बाबा. म्हणजे इतका खोटेपणा आपल्याला तरी नाही जमणार. आता ती परत येतेय की कुणाबरोबर पळून गेली काय कळायलाच मार्ग. काय बोलतीये तू? देवाने तोंड दिलंय म्हणून काही बोलशील? मी आणि स्वानंदी कोणासोबत पळून गेली असं विचार तरी कसा आला तुझ्या मनात? आणि तू इतका दुस्वास करते स्वानंदीचा. स्वानंदी तुला समोर दिसली तरी तुझा तिळपापड होतो. आता ती घरात नाही तर तुला त्रास का होतोय त्या गोष्टीचा? तुला तर आनंद व्हायला हवा. आणि स्वानंदी कुठे गेलीये, का गेलीये या चौकशा तुला कशाला ग? मणी, स्वानंदी एवढ्या रात्री बाहेर गेलीये हे खरं आहे ना? आमच्या घरात ही रीत नाहीये. मला नाही आवडलेलं. साहेब, तुम्ही काळजी करू नका. स्वानंदीने जाण्याआधी मला सांगितलं आणि मला विचारलं सुद्धा. वॉर्डनला भेटायला हॉस्टेलला गेली ते. मी जाणार होतो त्यांना सोडायला, पण त्या म्हणाल्या की नाही, नेहमीचा रस्ता आहे, ओळखीचा रस्ता आहे, मी जाईन. इतकंच ना रे? अरे मग आधी का नाही सांगितलंस? संचिता, ऐकलंस मणी काय म्हणाला ते?
स्वानंदी हॉस्टेलवरच गेलीये आणि त्याला सांगून गेलीये. आणि तू म्हणी ह्याच्या आधी सुद्धा आम्ही तुला सांगितलंय ना, स्वानंदी प्रेग्नंट आहे, तिला असं एकटीला रात्रीच्या वेळेला बाहेर जायला देऊ नकोस म्हणून, तिच्या बरोबर जा. तर तू काय घरी झोपून राहिलास का? ह्याच्या पुढे असं होता कामा नये. बरं एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू हॉस्टेलवर जा आणि स्वानंदीला घेऊन ये. हे बघ, काही काम असेल तिथे कोणाला भेटायचं असेल तर तिला म्हणा तू उद्या सकाळी जा ना, रात्रीच्या वेळेला असं बाहेर राहू नकोस. जा बरं, घेऊन ये तिला. हो येतो. हा चला झालं. संचिता झोप मोड केलीस. हा एक तर झोप लागता लागत नाही आणि जरा लागली कुठे तर ती आलीच ओरडत. पण याचा काहीही फायदा झाला नाहीये. प्लीज आता जाऊन झोपूया आणि आवाज करू नकोस अजिबात. हा चला जाऊया आपण झोपायला. यांचा फोन कसा आला नाही अजून? यांनी काम केलं की नाही? बापरे, सरपोतर साहेबांचा फोन. काम तर झालं नाही, पण त्यांना कसं सांगू? त्यांना कळालं काम झालं नाही तर आमचं काम तमाम करून टाकतील. हा कुठं गेला आणि ती म्हातारी कुठे? फोन का नाही उचलत आहेत ते लोक? भेटले ना तर डोक्यात फोन घालून द्यायच्या. अगं देवा, अगं काय चाललंय तुझं? अगं वेडी आहेस का तू? हा का माझ्या मागे हात धुवून लागली आहेस? तुला सांगितलं ना, माझ्या मागे येऊ नकोस, मला भेटू नकोस, मला काही विचारू नकोस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ना मी, दिली आहेत ना. मग का पाठलाग करतेस माझा? मला शांतपणे जगू दे ग पोरी, प्लीज. माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. तू हॉस्पिटलमध्ये आलीस आणि आज ते मारेकरी माझ्या अंगावर आले. आता ते सरपोतदार साहेब करणार, जिवंत सोडणार नाहीयेत. स्वानंदी कुठे आहात तुम्ही? मला सांगून का नाही गेला? तुमच्या अशा वागण्यामुळे संचिताला कारण मिळालं तुम्हाला वाटेल ते बोलण्यासाठी. आणि गेले काही दिवस नक्की काय सुरू आहे तुमचं? मणी सर असं काहीच नाहीये. तुम्ही कुठेही काही फेल झालेलं नाहीये. मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं, पण मी आता नाही सांगू शकत. स्वानंदी, मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि सांगतोय, पण तुम्ही मात्र मला अजून एक वर्क समजता. आताही कुठे गेलात तुम्ही? वॉर्डन मॅडमला माहित असेल. स्वानंदीवर वाटेल ते आरोप केलेले मी सहन करणार नाही, सांगून ठेवते. कारण माझा विश्वास आहे तिच्यावर, आणि तुझा सुद्धा असायला हवा. मावशी, तुम्ही सरपोतदारांचं नाव घेतलं आता. मावशी, खरं काय ना ते प्लीज मला सांगा. हे सगळं सरपोतदार साहेब घडून आणताय ना? म्हणजे ते हल्लेखोर सरपोतदार साहेबांनी पाठवले होते तुम्हाला मारायला? पण का? तुमचा त्या सगळ्याशी काय संबंध आहे? मावशी प्लीज मला सांगा, प्लीज. नाही तसा नव्हता म्हणायचं मला. मी घाबरले ना,
म्हणून तोंडातून काहीतरी निघून गेलं असेल. ते 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 सरपोतदार साहेब. माझा त्यांचा काय संबंध ना. आणि त्या लोकांना पण मी नाही ओळखत. खरंच नाही ओळखत. ते आमच्या चाळीत नाही का पाण्यावरनं भांडण झालं होतं म्हणून ते मला मारायला आले असतील. मी बघून घेईन ते. तू जा जा जा. मावशी मावशी अहो खोटं बोलताय तुम्ही. तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. असं काहीतरी आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करताय. आणि हे आजचं नाहीये. ज्या दिवशी मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं ना त्या दिवशीपासून तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही सरपोतदार साहेबांना कसं ओळखता? मावशी मला जाणून घ्यायचंय. प्लीज सांगा हा सगळा काय प्रकार आहे. मला काही माहित नाही. तुला सांगितलं ना माझ्या मागे लागू नकोस. एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय तरी तुझं अजून समाधान नाही झालं. मी कोणालाही ओळखत नाही. तुझ्यापासून काही लपवत नाही. माझ्यावर उपकार कर. जा बाई इथून. मावशी सत्य काय ना ते मला जाणून घ्यायचंय. तुम्हाला शपथ आहे माझ्या पोटातल्या बाळाची. कुठल्या धर्मसंकटात टाकलंस मोरी. आधी शपथ मागे घेतली म्हण. आज तू माझा जीव वाचवलास ग. तू नसतीस तर काय झालं असतं. माझ्यावरचा भार तू स्वतःच्या अंगावर घेतलायस. आधीच एका मायलेकाची ताटातूट केल्याचं पाप माझ्या माथ्यावर आहे. आणि आज तुला काही झालं असतं तर ते पाप पण माझ्याच डोक्यावर आलं असतं ना. आणि आता तुझ्या बाळाची शपथ घातलीस. हे तुझ्या बाळाला काही होऊ नाही देणार. माझ्या माथ्यावरचं ओझं मला नाही सहन होतंय. मी तिला खरं सांगेन. खोटं सांगून तुझ्या बाळाला धोक्यात नाही टाकणार मी. सावित्री मावशी तेच सत्य मला जाणून घ्यायचंय. मी सावित्री नाहीये. माझं नाव कमळा आहे. कमळा जमदाडे. काय? तुम्ही सावित्री नाही. तुम्ही कमळा जमदाडे. म्हणजे तुला सत्य ऐकायचं होतं ना. मग हेच सत्य आहे. मला माझी ओळख लपवण्यासाठी सावित्री हे नाव घ्यावं लागलं. आणि आता जग मला त्याच नावाने ओळखतं. मीच कमळा जमदाडेला जिवंतपणे संपवलं. कारण मला जगायचं होतं. कमळा संपली नसती तरी सावित्री जिवंत राहूच शकली नसती. मी माझी ओळख बदलली. नाव बदललं. आणि जिथे मी काम करत होते तिथे तुझी आई ती वॉर्डन बाई आली होती डिलिव्हरीसाठी. काका हे जमदाडे डॉक्टरचं नाव आहे का? हे डॉक्टर नाहीये. पेशंट सोबत जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे त्या हॉस्पिटलच्या बिलावरती तुमचं नाव होतं. तरीच वॉर्डन मॅडमनी तुम्हाला लगेच ओळखलं. तेही इतक्या वर्षानंतर. कसं नाही ओळखणार ग. ती आमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती तर तिची डिलिव्हरी मीच केली होती. हॉस्पिटलमध्ये एकटीच आली होती. बरोबर नातेवाईक नाही. बाकी कोणी नाही. मग मीच तिला काय हवं नको बघायची. तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक छानसं नातं फुलायला लागलं होतं बाईपणाचं. आणि तिची डिलिव्हरी होईपर्यंत ते नातं हळूहळू फुलत गेलं. तिला काही हवं असलं तर हक्काने ती मलाच सांगायची. मी पण तिच्यासाठी घरून जेवणाचा डबा घेऊन यायची. सगळं छान सुरू होतं. पण जशी तिची डिलिव्हरी जवळ यायला लागली आणि
मावशी अहो सावरा स्वतःला. मला सांगा, त्यांची डिलिव्हरी जवळ आली आणि नंतर काय घडलं? कारण याच सगळ्या घटनांमुळे ना माझ्या आयुष्यात लई मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. प्लीज सांगा मला काय झालं त्यानंतर? तिची डिलिव्हरी जवळ आली आणि एक दिवस तुझे सासरे सरपोतदार साहेब हॉस्पिटलमध्ये आले. तुझी आई झोपली होती. त्यांनी मला पैसे देऊ केले. त्या काळी ती बरीच रक्कम मोठी होती, पण मी त्यांनी सांगितलेलं काम करायला नकार दिला. पैसे नको म्हटले तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी घाबरले आणि मला पैशाचा मोहही सुटला. आपण सरपोतदार साहेबांनी तुम्हाला पैसे का देऊ केले? कारण वॉर्डन मॅडमच्या पोटी जन्माला येणारं बाळ सरपोतदारांच्या हवाली करायचं होतं. आणि तिला सांगायचं तुझ्या पोटी मेलेलंच बाळ जन्माला आलं. काय? स्वानंदी, आज मला परत एकदा पोरकं अनाथ असल्यासारखं वाटतंय. मी जन्माला अनाथ म्हणून आलो, आश्रित म्हणून वाढलो. त्या सरपोतदार कुटुंबात होतो, पण एकटा होतो. तुम्ही लग्न करून अचानक माझ्या आयुष्यात आला आणि कोणीतरी माझं हक्काचं असल्याचं समाधान मिळालं, जिच्याशी मी काहीही शेअर करू शकतो. मग तुमच्यामुळेच माझ्या आयुष्यात आलेल्या वॉर्डन मॅडम मध्ये मला आईचं प्रेम दिसून आलं. त्या घेत असलेली तुमची आणि माझी काळजी, त्यांचे ते प्रेमाचे बोल मला खूप समाधान देऊ लागले. माझी आई असती तर अशीच असते असं वाटून नाही गेलं. आणि आता अचानक तुम्ही मला परत एकदा पोरकं केलं स्वानंदी. वॉर्डन मॅडम सुद्धा चिडल्यात माझ्यावर. परत एकदा एकटा पडलोय मी, ज्याचं कोणीच नाही. एकटा पोरका. स्वानंदीने मला परक केलं असलं तरी नवरा या नात्याने मला त्यांना शोधणं, त्या जर संकटात असतील तर त्यातून बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. जोवर स्वानंदी सापडत नाही आणि त्या सेफ आहे हे कळत नाही तोवर मी त्यांना शोधत राहणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की वॉर्डन मॅडमला जे मूल झालं होतं ते जन्मताच मेलं नव्हतं. तुम्ही त्यांना खोटं सांगितलं की ते मेलंय, पण खरं तर ते जिवंत होतं. मावशी मावशी ते 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 मूल जिवंत आहे ना? कुठे आहे ते मूल? तुम्हाला काही माहिती आहे का मावशी? प्लीज प्लीज सांगा ना मला त्याच्याबद्दल. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही ग. हा, पण तो मुलगा होता आणि सरपोतदार साहेब त्याला हॉस्पिटल मधून आपल्या घरी घेऊन जाणार होते असं म्हणाले होते. त्या मुलाचं नंतर काय झालं मला काहीच माहित नाही. नंतर मी त्यांना कधी भेटलेच नाही. मी माझं नाव बदललं, ओळख बदलली आणि नवीन ठिकाणी कामाला लागले. मणी सर वॉर्डन मॅडम आणि सरपोतदारांचा मुलगा आहे. तुमच्या हातावर आणि मॅडमच्या हातावर सारखी खून आहे. हे बघा, आपलं म्हणावंसं कोणीच राहिलं नाही, म्हणून मी आजच्या दिवशी जगाकडे पाठ करून
त्याच्या समोर बसते. वर्षातून एकदा वाढदिवसाला या मंदिरात येतोस. मावशी, मला एक सांगा, त्या वॉर्डन मॅडमच्या हातावर ना इथे इथे खून होती, जन्मखून. तशीच खून त्या त्या बाळाच्या हातावर होती. हो, मायलेकांच्या हातावरती सारखीच जन्मखूण होती. पण हे तुला कसं माहित? म्हणजे मणी सर वॉर्डन मॅडम आणि सरपोतदार साहेबांचा मुलगा आहे. सांग ना, तुला त्या जन्मखुणीबद्दल कसं माहिती आहे? कसला विचार करतेयस? मावशी, कारण मी त्या मुलाला ओळखते. तो मुलगा जिवंत आहे आणि आता 30 वर्षाचा झालाय. काय सांगतेस तू? तुझी आणि त्याची कशी ओळख? कारण तोच मुलगा आता माझा नवरा आहे. मणी म्हणजे आई आणि मुलगा समोरासमोर आहेत, पण त्यांची ओळख नाहीये. आणि आता ती ओळख पटणार आहे आणि ती तू पटवून देणार आहेस. असं झालं ना तर माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले तरी मी तुझे उपकार फेडू शकणार नाही ग. त्या मायलेकांची जर खरंच भेट झाली ना तर माझ्या मनावर, माझ्या श्वासावर ते आयुष्यभरासाठी ओझं होतं. देवा तुझे खूप खूप उपकार. मला तू या जन्मात पापातून मुक्त केलंयस. बरं सजा दिलीस, 30 वर्षासाठी सजा दिलीस. आज मला मुक्त केलंस. तेव्हा तुझे आभार कसे मानू? पोरी तुझे पण आभार ग. खूप खूप उपकार झाले तुझे. मावशी, हो तुम्ही का हात जोडताय? उलट मीच तुमच्या पाया पडल्या पाहिजे. इतके दिवस माझ्या मनात जे वादळ सुरू होतं ना ते आज शांत केलंय तुम्ही. मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला हवे. मावशी, लई म्हणजे लई थँक्यू बरं का. खरंच थँक्यू.